इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 69 चालू आहे। कर्ता आणि भोक्ता अधिकार सांगतायत। एवं कर्ता भोक्ता भोज्यम अपासगेहिं कं मेहिं हिंडदि पारमपारं संसारं मोहसंच्छन्नो। काय सांगितलं? मी जीव संसारामध्ये फिरतोय। का फिरतोय? त्याचं कारण सांगितलं, मोह। कशाचा मोह आहे? सगळ्यात पहिला सांगितलं या शरीराचा मोह आहे। शरीर म्हणजे मी नाही हे स्वीकारच होत नाही आहे। त्यामुळे ह्याला दुखलं तर मलाच दुखलं, ह्याला काय पाहिजे म्हणलं तर मीच अस्थिर होतो। मग तिथं मुनिराजांना पण भूक लागती, मुनिराजांना पण काय रोग होतो, वेदना होतात, उपसर्ग होतात, पण त्यांची बुद्धी ह्याच्यात नसती। मग ते काय वेदन करतात? मी शरीरापासून वेगळा आहे, या वेदनेपासून वेगळा आहे। आपण काय वेदन करतो? किती त्रास व्हायला, ऊन किती आहे, थंडी किती आहे, मलाच त्रास होतोय। कोणाला? आत्म्याला थंडी वाजते का उष्णतेचा त्रास होतो? मग मी का म्हणतो असं की मला त्रास होतो म्हणून? सवय झालेली आहे ती सवय म्हणजेच मोह। हेच सांगायला लागले। म्हणजे त्या मोहाने आपण शरीरालाच मी धरून बसलोय। मी शरीर, माझं शरीर, ह्यालाच म्हणायचं मोह। आणि त्याच्यामुळंच परिभ्रमण संपेना आपलं। म्हणून त्याच्यातून बाहेर पडायचं तर काय करायला पाहिजे? सिरियसली ध्यान करा। जेव्हा बसतो ना आपण, जाप नाही, ध्यान। त्याग करावा पाहिजे। काय त्याग करायचं? शरीराचा मोह त्याग करावा। हा, ज्ञानातून सोडायचंय, शरीर असं नाही सोडायचं। आणि ते होणार कधी त्याग? जेव्हा जे मी आहे त्याला धरतो त्यावेळेस त्याचा त्याग होतो। मग मी कोण? मी आत्मा आहे। हे इथं शास्त्रासमोर बसल्यावरच, फक्त बाहेर गेल्यावर कसला आत्मान कसलं काय? मी सुभाष, होय का नाही? कोणाला सांगता बघू, सांगा बाहेर मी आत्मा आहे म्हणून। सगळ्याला बाहेर काय सांगता? मी सुभाष, मीच आहे। मी सुभाष म्हणून सांगता ना, मीच आहे, होय। मग तिथे आपल्याला ही मान्यता सोडायला पाहिजे की शरीर मी नाही, नव्हतो, नसणारच। तेवढ्या एका मान्यतेने आपलं परिभ्रमण संपणार आहे। मग या शरीराचा कर्ता बनायला जातो, या शरीराचा भोग घ्यायला जातो। म्हणून आपल्याला अजून दुःख संपत नाही आहे। म्हणून आता मिळाले ना वेळ, इतकं मस्त साधना करा, माहितीये? आपल्या हातावर हात ठेवून मस्त भरपूर जाणण्याचा प्रयत्न करायचं। काय जाणायचंय? जाप नाही, ध्यान म्हणजे असं जाणीव करा। शब्द नको, शब्द लय वेळा ऐकलो, शिकलो, पाठ केलो आपण, शब्द आल्याशिवाय जाणीव होत नाही ना। आले की शब्द आता येत नाहीत का आपल्याला? तरी पण येतात की शब्द। एकच शब्द बास आहे त्या आत्म्यापर्यंत जाण्यासाठी, एक शब्द बास। त्याच्यातून आपण विचार करा, तिथून आत जाण्याचा प्रयत्न करा, मिळणार आपल्याला। पण अवघड नाही आहे, फक्त आपण तसं धारणा करून ठेवली आहे की हे अवघड आहे किंवा मला होणार नाही। असं अशक्य गोष्ट नाही आहे। सम्यक दर्शन म्हणजे बाहेरची काही वस्तू नाही आहे किंवा बाहेरचं साधन नाही आहे, सगळं माझ्यामध्ये आहे, सगळं माझ्या अंतरंगात आहे। विषय माझ्याकडेच आहे, साधन पण त्याला जाणायचं तर माझ्याकडेच आहे। मग मी का बाहेर याचक बनतोय? कोणीतरी मला सांगावं, मला सम्यक दृष्टी बनवावं, माझं ध्यान करून द्यावं। कोण देणार? मला मोक्ष द्यावं, कोण देणार हो? बाहेर कोणाची शक्ती नाही। म्हणून एक ठरवा आपल्याला, सकाळी मी 1 तासभर ध्यान करणारच। सिरियसली ध्यान करायचं आणि त्यावेळी झोपायचं नाही। तुमचं सगळं करा, झोप व्यवस्थित घ्या, जेवण खाण फिरणं सगळं होऊ देत। झाल्यावर 1 तास सकाळी, 1 तास दुपारी आणि 1 तास संध्याकाळी बसा। आपल्याला घरी द्यायला होत नाही वेळ, मग इथं आहे आपल्याला संधी मिळाली तर तेवढा उपयोग करा। मागं पण मी अनेक वेळा सांगितलं की जयश्री काकी
त्यांचं पण शरीरामध्ये दुर्बलता आहे, इतकी शक्ती क्षीण आहे, पण त्यांना सामायिक करायचं म्हणजे इतका आनंद असतो. बसायला येत नव्हतं, पाय दुखत होते, पाठ दुखत होती, पण असं खुर्चीवर बसणार, पण असं स्थिर बसणार ना आणि 1 तासभर घड्याळ लावून ध्यान करणार जितूबाईंच्या आई. मग त्यांनी आपलं ठरवलंय ना, आहे माझा आनंद माझ्यामध्ये आणि ते ध्यानानेच मिळणार आहे. ऐकलं वाचलं ह्याच्याने मोक्ष मिळत नाही. करा, ती पायरी आहे, पण त्याच्या पुढं जाऊन अनुभव घ्यायला पाहिजे तसा. मी आहे, जे काय आजपर्यंत वाचलंय ना त्याचं आता सगळं रिकॉल करायचं. माझं आहे म्हणायचं नाही, मी आहे म्हणायचं नाही आहे काय, आपल्याला जाणायचं आहे तसं आहे. मी आहे. मग आज तुम्हाला विषय देऊ मी स्वामी आहे. सांगा कोणाचा स्वामी आहे? मी माझा स्वामी. म्हणजे काय हो? म्हणजे काय मी माझा स्वामी आहे म्हणजे काय? म्हणजे मी माझ्या आत्म्याचा मी स्वामी आहे. माझ्या आत्म्याला मीच जाणू शकतो. काय आहे तुमचं स्वामित्व? कशावर आहे? आत्म्यावर आहे म्हणजे कशावर स्वामित्व आहे तुमचं? काय काय आहे तुमच्याकडं? माझ्या काही नाही. अहो आत्म्याकडं तुम्ही स्वामी आहे म्हणताय ना, मग कोणाचं स्वामी आहे? आत्म्याचं स्वामी. मग आत्म्याचं काय काय हे विचारते मी. मग हे शोधायचं आपण ज्ञानामधून. मी जर आत्मा आहे तर माझ्यामध्ये काय आहे? कोणाचं स्वामी आहे मी? उगीच आपल्याला सांगितलं का शास्त्रामध्ये तुमचा स्वस्वामित्व संबंध आहे, तुमच्यामध्ये प्रभुत्व आहे. मग आपण प्रभुता बाहेर दाखवतो किंवा दाखवली आजपर्यंत. कारखान्यामध्ये कामगारांना आपण आदेश देत असताना, त्यांना काहीतरी काम सांगत असताना तिथं आपल्याला आहे ना फिलिंग की मी स्वामी आहे त्यांचा. मग ते सगळे माझ्या अधीन आहेत. मग तसं मी जर आज आत्मा आहे तर माझ्या अधीन कोण आहे हो? माझे अनंत गुण, माझं परिणमन किंवा माझं सुखदुःख माझ्या अधीन आहे. बाहेर कोण मला सुखी दुःखी करणारं नाही, माझ्या संसार मोक्षाचं कारण नाही. म्हणून स्वस्वामित्व संबंध जाणा हे सांगायला लागले ह्या गाथेमध्ये. काय तुम्ही कोणाचे प्रभू आहात? प्रभुत्व शक्ती आहे तुमच्यामध्ये, तर त्याच्याद्वारे काय काय वेदन करणार तुम्ही? मग त्यासाठी म्हणून थोडंसं ह्याच्यातलं वाचते मी. काय घेतलं होतं काल आपण? प्रभु और संसार की प्रभुता. कर्मसंयुक्त दशेमध्ये सुद्धा तुम्ही प्रभू आहे आणि कर्मरहित होण्यामध्ये सुद्धा तुम्हीच प्रभू आहे. मग मला एक काय शंका आली आज सकाळी की काय म्हणता तुम्ही हो? प्रभुत्व म्हणजे काय झालं? आता काय माझ्याच अधीन आहेत. माझे अनंत गुण, अनंत पर्याय, माझं सुख दुःख हे सगळं माझ्या अधीन आहे. पुढं बस ना, कोणी येणार नाही आत्या, इथे ये पुढं जवळ. तर काय सांगत होते मी की मला आज काय प्रश्न आला होता की प्रभुत्व शक्ती म्हणजे काय हो? म्हटलं काल आपण तुमचं बळ किंवा तुमची प्रभुता, तुमचं वर्चस्व तुम्ही कशावर गाजवता असं. दादा हात लागेल ना. शक्ती म्हणा. हां, तर मग आत्म्यामध्ये जी त्याची शक्ती आहे ना, त्याच्यामध्ये एक वीर्य शक्ती आहे आणि एक प्रभुत्व शक्ती आहे. सांगा दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? संगीता का काय आहेत ते? काय फरक आहे हो दोन्हीमध्ये? कोणाकोणाकडे शक्ती आहे कळेल मला आता. बरं विचार करून सांगा. माझी प्रभुता मीच भोगू शकतो. माझं वीर्य पण मीच भोगू शकतो. प्रभुत्व म्हणजे पण शक्तीच सांगितलं ना काल. म्हणजे अनंत गुण माझ्यामध्येच आहे आणि वीर्य म्हणजे करणे आणि प्रभुत्व म्हणजे अखंडित आहे, खंडित कधी होणार नाही. माझे अनंत गुण आहेत. बरोबर. खंडित. अजून
वीर्य म्हणजे तुम्हाला बळ वाटतं ना, तर वीर्याचं हे एक कार्य आहे काय, रचना करणे. आणि प्रभुत्व म्हणजे बल वाटतं तर तिथं स्वामीपणा दाखवायचं आहे. म्हणजे जरी म्हटलं कोणी निर्बळ आहे शरीराने, पण तरीसुद्धा त्याच्यात एक स्वामित्व असतं ना जे, तर त्याच्याद्वारे तो गाईड करतो सगळ्यांना, किंवा काय म्हणायचं त्याच्या अधीन सगळे राहू शकतात. हे झालं प्रभुत्व, ते झालं की. पण प्रभुत्व आणि वीर्य शक्तीमध्ये काय फरक आहे ह्याच्यासाठी म्हणून अधिकार, म्हणजे सगळ्यांचं नेतृत्व करायची शक्ती ते प्रभुत्व म्हणा त्याचं कार्य. किंवा मग म्हटलं जसं की त्याचा प्रताप अखंडित असतो. मग जरी तो म्हणजे एक उदाहरण सांगितलं होतं ना काय, की तो लहान मुलगा आहे तरीसुद्धा त्या म्हशींना घेऊन जात असतो ना रस्त्यावरनं, गवळीचा मुलगा, छोटा मुलगा, त्याच्या अधीन 10-12 म्हशी असतात, रस्त्यावरनं घेऊन चाललेला असतो, त्याच्या हातात एक छोटी काठी असते आणि त्या म्हशी सगळ्या त्याच्या अधीन, काठीच्या अधीन, एवढ्या छोट्या मुलाच्या अधीन. सांगा कोणाचं प्रभुत्व जास्त आहे? म्हशींचं. त्या मुलाच्या शब्दात आहेत ना ते, किंवा काय म्हणायचं तसं त्याचं प्रभुत्व आहे असं मला म्हणायचं, एक प्रताप. मग जसं त्या म्हशी त्याच्या अधीन झाल्यात म्हणून ते जसं इशारा करतायत तसं चालतात वगैरे असं दिसून येतं. हे उदाहरण सांगितलं लौकिकातलं. तसं सांगितलं प्रभुत्वामध्ये मला डायरेक्शन द्यायचं काम माझं आहे. म्हणून प्रभुत्वाचं कार्य असं आहे की तुम्हाला तुमचं अस्तित्व, तुमचं स्वरूप सगळ्या ठिकाणी अखंडित ठेवणार. आणि वीर्यशक्तीचं कार्य आहे एक तर रचना करणे किंवा मग बळ. म्हणून थोडासा असा फरक केला त्याच्यामध्ये. समजलंय? म्हणजे मला असं समजलं म्हणून तुम्हाला सांगितलं. आपले अनंत गुण, अनंत शक्ती, अनंत धर्म हे सगळे आपली प्रभुता आहे ना, त्याच्यामध्ये आपली प्रभुता आहे. बाहेर कोणावर आपली प्रभुता नाही. म्हणजे आपला प्रताप आहे तो आपल्याच द्रव्यक्षेत्र कालभावामध्ये आहे, बाहेर कुठं नाही. आणि परद्रव्याचा प्रताप माझ्यावर नाही, पण आपण मानतो, फक्त मान्यतेने अधीन जगतो. सांगा तुमच्या अधीन आहेत की नाही काकू? नवऱ्याच्या अधीन बायको असती की नाही? नसती. आता शास्त्र शिकायला लागलो तर शास्त्रामध्ये नसती, शास्त्रामध्ये नसती, नाही कुठंच नसती. तुम्ही मागासारखा दादा लागल कुठं. म्हणजे आपल्याला वाटते की ती स्त्री माझ्या अधीन, ही मान्यताच म्हणजे मोह आहे. मग हे सोडा, तो जीव स्वतंत्र आहे असं स्वीकारलंय का तुम्ही? तिचं परिणामन स्वतंत्र आहे, माझं स्वतंत्र आहे. न माझं ती काय करणार आहे, न तिचं मी काय करणार आहे. पण बुद्धी कशी असती, मी घर सांभाळतो किंवा मी तिला असं म्हणता ना, असं मानतो ना. मानत नाही पण नाही ना, ते कोणतरी मानतंय असं, मी नाही. कसं तो कोणतरी आहे, तो मी नाही. मग मी पण हेच मानतोय म्हणून तर अजून विचारातून सुटत नाही आपल्या. असं जाणीव होती का मी एकटा इथं असताना? आता मी एकटाच आहे अशी जाणीव होती का आपल्याला? हे कोणी माझे नाहीत. मी कोणाची आहे? मी कोणाची आहे? म्हणजे मी कोण नाही हे कुठं मानताय तुम्ही? मग मी स्वतंत्र आम्हाची सांगा जाणीव काय आहे? माताजींची जाणीव काय आहे? मान्यता काय आहे? आपण सगळे इतके एवढे सगळे जण आहे, कोणाला काय म्हणून जाणतायत आणि स्वतःला काय म्हणून जाणतायत? कोणाशी काय एकटाच आहे असं जाणतो. माझे कोणीही नाही, मी एकटाच आहे. काय म्हणलं राजश्री का की मी नाही? शांतीसागर महाराजांनी एका मुलीला विचारलं तू कुणाची आहे, तर ती म्हणली मी माझी. बरोबर. आत बाहेर बरं ऐका, शांतीसागर ते ठेवा हातातलं. शांतीसागर महाराजांनी एका मुलीला विचारलं तू कोणाची? शांतीसागर महाराजांनी एका मुलीला विचारलं तू कोणाची? ती म्हणाली मी माझीच. तसं तुम्ही कोणाला सांगता सांगा?
तुम्ही कोणाचे, मी कोणाची, मी माझीच, हे नाही विचार करत आपण. म्हणून म्हणतात ना, शब्दातनं नाही, आता ज्ञानातनं शिकायचं सगळं जे काय करायचं ते. अनुभव तसा व्हायला पाहिजे. मी म्हणजे जसे आहेत ना अरिहंत एकटे बसलेत वर, तसा मी अरिहंत आहे, मी सुद्धा अनादि अनंत एकटा आहे, ह्याची भावभासना होणं, ह्यालाच म्हणायचं सम्यक दर्शन. आणि मला आता इथं आहे ना, मी ध्यान करून मला सम्यक दर्शन प्राप्त करणारच, एवढं ठाम आपल्याला निर्णय करायचा स्वतःसाठी. तुमचं सगळं झाल्यावर ना, जेवण खाण झालं की पाहिजे इथं बसा येऊन आणि ध्यान करा. हे खोल उघडं असतं, इथं कोण नसते. आणि काय करतो आपण, गादीवर बसून ध्यान करतो ना, कधी आडवे झालेलो माहीत नसते. कोणाचं ध्यान होतंय हो, झोप लागती. मग तेच सांगतात ना त्यांनी पंडितजी की झोपा, तुम्हाला झोपायचं आहे ना, जेवढं वेळ झोप झाल्यावर तर फ्रेश होता का नाही, झाल्यावर बसा ध्यानाला. तेवढंच आपल्याला मिळवायचं आता इथं आलोय तर. आणि जे काय आपल्याला सगळ्यांच्या विषयी जो मोह आहे ना, तो संपवण्याचा प्रयत्न इथं आलेलं आपण. निर्मोहीच्या सानिध्यामध्ये त्याच्यासाठी यायचं. माझ्यावर पण ते निर्मोहाचे संस्कार व्हायला पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे माताजींचं दीक्षेच्या वेळी काय त्यांचे परिणाम होते, त्यांनी कसं विरक्त होते, ते भाव तरी आठवायचे आपण. आणि तसे माझ्यावर संस्कार होऊ देत ह्याच्यासाठी म्हणून सांगा काय केलं तर दीक्षेच्या वेळी आम्हांनी दीक्षेच्या वेळी काय केलं. आम्हा दीक्षा घेतले ना, त्यावेळीस आम्हांचे भाव कसे होते कसे आम्हाला माहिती, मला काय. तुम्ही होता की तिथं मोठा भाऊ दीक्षेच्या वेळी नाही हो, मागं पुढं असं माहीत आहे ना. आता त्यांची तीव्रता कशी होती, त्यांची जाणीव कशी होती, त्यांचे भाव, त्यांची ओढ कशी होते, मला काय आठवत नाही. दादाजी सगळं माहिती आहे आपल्याला. आठवा आता ते बसून चालतंय. आणि मग त्यांनी जसं केले ना भाव, तसे मला व्हायला पाहिजे, तसे वैराग्याचे परिणाम मला पण व्हायला पाहिजेत, एवढे तीव्र संस्कार करायचे. बरं आज कुठून, तुम्ही कुठं होता, तुम्ही कुठं होता, सोलापूरला होता होय. मग तू काय म्हणली, काय गोड जायचं नाही, काय म्हणली. म्हणजे आपली तशी तीव्रता असावी तर संस्कार तर करून घ्या की मी मुनी होणार, मी दीक्षा घेणार. भाव आहेत का तेवढे तीव्र आपल्याला, भाव आहेत दीक्षा घेणार. सोपी असती ना दीक्षा, सोपी असती ना दीक्षा, दीक्षा सोपी नसती, आपण अवघड ठरतो. होय ना. म्हणून म्हटलं की आपल्याला तेवढे असं फेकलं जातं का असं विचारतात आम्हा. घरात त्या रागद्वेषात, त्या सगळ्या कचकचीमध्ये बास आता मला जायचं नाही, मला तिथं राहायचं नाही, इतकं असं फेकल्यासारखं होतं का हो. तेच की. मग म्हणूनच त्यांचंच होतं ते शेवटचं काय होतं ते मी असं ऐकून आहे. म्हणूनच त्यांना विचारायले, तुम्हाला राखी बांधली सुवर्णानी आणि मग नंतर तुम्ही त्यांना ओवाळणी दिली होती. मग माताजी काय म्हणाले, म्हणजे सुवर्णा आता मी या पैशानी दीक्षा घेणार आहे असं म्हणाले म्हणे. आठवते नाही आठवत. मग तेवढंच ते पैशावरच आम्हा गेल्या पंढरपूरला आणि ते दीक्षा झाली आम्हांची. होय, मला दीक्षा द्यायची परवानगी द्या तर मी राखी बांधते असं म्हणाले आम्हा तुम्हाला. त्यांना परवानगी दिलीच होती. मग का परत आणायला गेला, कोण आणायला गेलं, तुम्हीच. बरं चला जाऊ दे. म्हणजे मला म्हणायचं त्यांची शक्ती त्यांनी व्यक्त केली की नाही हो, त्यांच्यावर कोणाची प्रभुता होती, त्यांच्यावर. पण आपल्याला वाटतंय काय त्यांनी माझ्या अधीन राहावं किंवा ते माझ्या अधीन आहेत, हे भाव चुकीचे आहेत आपले. म्हणून कोण कोणाच्या अधीन नसतं. भलेही तुम्ही उठ म्हणल्यावर उठलं आणि बस म्हणल्यावर बसलं ना, तरी सुद्धा ते त्यांच्याच अधीन आहेत, तुमच्या अधीन नाही आहेत. असं म्हणून कोणाच्यावर माझी प्रभुता नाही. इतकं स्वतंत्र आहे सगळं.
प्रत्येक द्रव्याचं परिणमन स्वतंत्र आहे. प्रत्येक पर्याय सुद्धा प्रभू आहे म्हणून सांगितलं. म्हणून 6 द्रव्य सगळे प्रभू आहेत स्वतःमध्ये आणि इवन प्रत्येक पर्याय सुद्धा प्रभू आहे. कारण तिचं परिणमन कसं व्हायचं कोण ठरवत आहे? म्हणजे आत्ता मला काय पर्याय प्रगट होणार आहे ते कोण ठरवणार हो? ते बदलणे. चला थोडंसं शिकू आता काहीतरी. काय म्हणले? कर्मसंयुक्ततेमध्ये जीवाची प्रभुता. हा बोला, तुम्हाला मी चान्स दिला नाही आज, क्षमा. वीर्य शक्ती मला समजून घ्यायचं की वीर्य शक्ती म्हणजे ती शक्ती घ्यायला पाहिजे आणि प्रभुता म्हणजे स्वतंत्रता घ्यायला पाहिजे प्रत्येक द्रव्याची आहे ती, असं ना शॉर्ट मध्ये. वीर्यामध्ये रचना करण्याचं कार्य सुद्धा येतं वीर्य शक्तीमध्ये. आणि वीर्य शक्तीमध्ये रचना कसली करणे म्हणलं ना, पर्यायाची रचना, पर्यायातील अविभाग प्रतिच्छेदांची रचना, सगळी जे काही द्रव्याची स्वतःची रचना आहे ती त्या वीर्य शक्तीने ठरवली. प्रत्येक द्रव्यामध्ये असणार ते त्याचं रचनेचं कार्य वीर्य शक्तीच्या अधीन आहे. आणि स्वामित्व म्हणताना प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या परिणमनाने परिणमतं. त्यामुळं त्याच्या स्वतःच्या द्रव्यावर स्वामित्व आहे, परद्रव्यावर स्वामित्व नाही, हे सांगितलं त्यात. आणि त्याचा प्रताप बाकीच्या शक्तींना पण ते शक्तिरूप परिणमन करायलाच वीर्य शक्ती हे देते ना. हा, म्हणजे एक बळ द्यायचं कार्य म्हणलं ना. आता जीवामध्ये कसं सांगतो आपण, ज्ञानाचं कार्य होण्यासाठी सुद्धा वीर्यांतराय कर्माचं क्षयक्षम पाहिजे. असं तुम्हाला म्हटलं श्वास घ्यायला सुद्धा शक्ती पाहिजे, काहीतरी डोळ्यांनी पाहायचं तरी शक्ती पाहिजे, जाणायचं तरी शक्ती पाहिजे. सगळ्या कार्यामध्ये जर शक्ती नसेल तर ते कार्य होत नाही. मग वीर्य शक्ती हे बळ द्यायचं पण कार्य करते. म्हणून त्या दिवशी घेतलं की मोहनीय कर्म नष्ट झालं तरी अनंत सुख का प्रगट झालं नाही, तर अनंत वीर्य प्रगट होतोपर्यंत ते सुख भोगण्याची शक्ती नाही आपल्यात तेवढी. अनंत सुख भोगण्याची शक्ती तेवढी मिळायसाठी अनंत वीर्य पाहिजे. म्हणून म्हटलं 10व्या गुणस्थानामध्ये जरी मोहनीय गेलं तरी सुद्धा तिथं अनंत सुखाचा अनुभव नाही. म्हणजे आहे अनंत सुख पण तुम्ही भोगू शकत नाही, हे सांगायचंय. कळलं का काय सांगायचं मला? मोहनीय गेलं त्याचं कार्य आहे सुख देणार, ते द्यायला तुम्हाला अनंत सुख आहे स्वभावामध्ये भोग, पण तुमची शक्ती नाही त्यामुळे तुम्ही भोगू शकत नाही. काय म्हणलं? घरामध्ये सगळं आहे, काजू बदाम पिस्ते, भरपूर तूप साखर, सगळं खावा बघू एका वेळी, का नाही खात? पचवण्याची शक्ती. हा, तशी शक्ती नाहीये. मग मला एक त्यासाठी एक काहीतरी आठवलं बरं का, ह्याच्याशी रिलेटेड नाहीये पण एक वेगळं वाटलं म्हणून, की चक्रवर्ती असतो ना, तर त्या चक्रवर्तीकडं 360 रसोई असतात. म्हणजे काय म्हणायचं? स्वयंपाकी. आणि ते आचारी. हा, आचारी. तर एका दिवशी एक जण, म्हणजे वर्षभरामध्ये एक जण समजून घ्या की 5 दिवसाचा उपास असेल त्याला, जाऊ दे माहित नाही, तर एक दिवसाला एक स्वयंपाकी म्हटलं तर वर्षभरात तो एकच दिवस काम करणार बरं का, आणि पगार खाणार. कसं? तर सांगितलं एक दिवस स्वयंपाक करतो पण 365 दिवस तयारी करतो तो, माहित आहे का? त्याला त्याच्या दिवशी जे भोजन बनवायचंय ना त्याच्यासाठीची तयारी. मग त्यांनी सांगितलं ना, ज्या म्हशीचं दूध पिणार असतं ना चक्रवर्ती, त्याला पूर्वी 100 म्हशींचं दूध पाजवलेलं असतं, त्याच्या आधी परत अजून 100 म्हशींचं दूध त्या म्हशींना, असं करत करत जी शेवटची ती म्हैस आहे ना त्याचं दूध पचवण्याची शक्ती चक्रवर्तीमध्ये, असं तयारी झालेली. चक्रवर्तीला पाजवलेलं, स्वयंपाकाला पाजवलं नाही, स्वयंपाकाला कशाला? स्वयंपाकी बनवतो, स्वयंपाकी जे बनवतो ना, तर सांगितलं त्यांनी रत्नांचं चूर्ण करणार, सगळं असं काय त्याच्यामध्ये ते बनवलेलं जातं. ते बनवलेलं खायची शक्ती आपल्यात नाहीये, आपल्यात नाही, चक्रवर्ती. हा, मग हेच सांगायला लागले. तसं आपल्या घरात बदाम एवढे भरून असतील ना डबा, ते खायची शक्ती नाहीये. होय ना? मग अशी शक्ती आपल्यात नाहीये का? कारण तुमचं अंतराय कर्म आहे. म्हणून तसंच तिथं पण सांगितलं 10व्या गुणस्थानामध्ये अनंत सुख प्रगट झालंय पण तुम्हाला ते भोगण्याची शक्ती नाहीये. आणि ती शक्ती मिळणार कुठून? अंतराय कर्माच्या अभावाच्या निमित्तात प्रगट होते, म्हणून त्याला अनंत वीर्य म्हणलं जातं. ठीक आहे. काय आज रस्त्यामध्ये सूक्ष्म लोभ आहे की अजून तरी? कुठं?
10व्यामध्ये सूक्ष्म लोभ आहे की ओके, नाही? हा, एक ते उपशांतच्या अपेक्षेने समजायचं. म्हणूनच की 12व्याच्या स्टार्टिंगला म्हणायचं असेल आपल्याला, 12व्याच्या सुरुवातीला म्हणजे एंडला जे त्याच्याच प्रगट होतं अपेक्षेने त्याच्यात ऍक्च्युली म्हणायचं. 10व्याच्यातून 12व्यात जातो त्याच अपेक्षेने सांगायचंय. पण आता तुम्ही 11व्या गुणस्थानात सुद्धा यथाख्यात चारित्र सांगता, त्याला वितराग म्हणता, ह्याच्या अपेक्षेने तिथं पण त्यांनी सांगितलं मोहाचा अभाव झालाय. चला, तर काय झालं, 11व्या गुणस्थानात उपशांत झाला ना सगळा मोह, उदयात आहे काय, मग त्या अपेक्षेने मोहनीयाचा अभाव म्हणला. हा जीव कर्मसंयुक्त झाल्याने मोहाने ग्रस्त होऊन अपार संसारात भ्रमण करतो. ही जीवाची एक प्रकारची प्रभुता आहे. वास्तविक प्रभुता न जाणत असल्याने किंवा खरी प्रभुता विसरून हा जीव कर्माच्या अधीन होऊन दुःख भोगतो. विभावामध्ये स्वतःची प्रभुता मानतो. त्यामुळे अनेक भवात अनेक शरीरामध्ये जन्ममरण करतो. मोहाचा विस्तार प्रचंड वाढल्याने, काल परवा मी सांगितलं तसं, एकेंद्रिय वनस्पती आदी शरीरांमध्ये जन्मतो, तर पाना फुलात, काय म्हणायचं, त्या फुलाच्या केसरामध्ये पर्यंत त्याचा विस्तार होतो. दूर दूर पसरलेल्या मुळ्यांमध्येही तो व्यापतो. ही जीवाची विभावातील प्रभुता. सर्व कषायामध्ये लिप्त झाल्याने मनुष्य, तिर्यंच, नारकीच्या शरीरात विभिन्न आकार घेऊन जन्मतो. तुम्हाला जे काही मिळालं ना, शरीराचा आकार, ठेवण, रचना किंवा रोगी निरोगी अवस्था, सगळं सगळं तुमच्या अधीन आहे, तुम्हीच मिळवलेलं आहे, कोणी दिलेलं नाहीये. महामत्स्यासारख्या अवाढव्य शरीरामध्ये पसरतो. का, केवढा असतो माहिती आहे महामत्स्य? आता तुम्हाला याकलूत जेवढं माहिती असेल ना तेवढं समजून घ्या, इतका मोठा एक महामत्स्य असेल. मग तसा आकार, तशी रचना का झाली हो प्राप्त, कोणी केली? ते तर समूर्छन आहेत, त्यांना तर आई वडील पण नाहीत बनवणारे. तर अशी रचना करणारा किंवा तसं शरीर प्राप्त करणारा ती जीवाची स्वतःच योग्यता समूर्छन आहे. म्हणजे कर्मभूमी त्या स्वयंभ्रमण समुद्रामध्ये गर्भज आहेत का हो? आहेत. बर, तिथे समूर्छन पण आहेत. नाही, तसाच आकार मिळाला त्याला, योजन त्याचं घनफळ असतं. बर, चला. फक्त फरक असा आहे की गर्भज जो आहे तो 500 योजन मॅक्झिमम असतो, आणि आपण जे 1000 योजन का काय जे मॅक्झिमम आहे लावतो ना, ते समूर्छनच आहे. हा फरक. बर. किंवा नारकी सांगा किती मोठे असते तो? तिर्यंचांमधला 500 धनुष 7व्या नरकात. सांगितलं हा महामत्स्य. नारकीचा आकार मोठा 500 धनुष्य म्हणजे किती माहिती? एक धनुष्य म्हणजे 4 हात समजून घ्या. 500 धनुष्य म्हणजे 2000 हात. बरोबर आहे ना? हो म्हणा, बरोबर आहे. साधारण 2.5 किलोमीटर उंची भरते. हा, म्हणजे आता विचार करा की एकावर एक ही बिल्डिंग किती मजली असेल ना, तसं 2000 हात कुठपर्यंत होईल, एक समजा किती मजली, एक 4-5 मजली इतका उंच नारकी असतो तो, एक नारकी. असं त्याचं धनुष्य, 500 धनुष्याचं शरीर मिळालं. का मिळालं? त्याच्यामध्ये सुद्धा त्याची स्वतःची स्वतंत्रता, प्रभुता कार्य करते. हे सर्व महाआसक्तीचे फळ आहे. जीव त्याचा भोगता होतो व स्वभाव रूपाने निर्मोह रूप परिणमन केल्याने सर्व शरीरातून सुटून सिद्ध रूप अशरीरी स्वरूपामध्ये विराजमान होतो. मिथ्यात्वाने आपल्या बळाचा प्रयोग इतरांना सतवण्यामध्ये, वर्चस्व गाजवण्यामध्ये किंवा हिणवण्यामध्ये करतो, तर अपार संसारामध्ये स्वतः बलहीन होऊन परिभ्रमण करतो. जेव्हा मला बलवान शरीर मिळालं तेव्हा मी माझी प्रभुता दुसऱ्याला अधीन करून घेण्यामध्ये वापरली. त्याच्यामुळं मी अशी पर्याय मला मिळाली की मी आता निर्बल झालो. त्याच बळाने धर्माची, गुरुची, आयतनाची सेवा करेल, धार्मिकांची किंवा धर्माची रक्षा करेल, तर धर्माचे फळ सर्वोत्कृष्ट प्राप्त होणार. म्हणजे आहे तर बळ दोघांकडं, पण त्या बळाची प्रभुता तो दुसऱ्यांवर वापरेल तर त्याला त्याचं दुर्गती रूप फळ मिळणार. आणि तीच प्रभुता त्यांनी चांगल्या कार्यासाठी वापरली तर
त्याला उत्कृष्ट फळ प्राप्त होणार. जीव तर प्रभू आहे, त्या प्रभुतेचा वापर करून तो कदाचित कर्मसंयुक्त होतो किंवा कर्मरहित होतो, तर अनंत आनंद भोगतो, सर्वज्ञता प्रकट करतो. म्हणजेच जीव आपल्याच शक्तीने रागादी रूप परिणमतो व आपल्याच शक्तीने वीतराग रूप परिणमतो. जीवामध्ये अनेक कलागुण आहेत, पण त्याच्या विकासाची दिशा चुकते, त्यामुळे तिकडे प्रभुत्व प्रगटते. काय म्हणले? कशाची? तुमचे विचार कुणीकडे चालले सांगा. मिथ्यात्व कर्माच्या उदयातही उदयाचं निमित्त असताना जीव मिथ्यात्व रूप परिणमण्यास स्वयं प्रभू आहे. मिथ्यात्व तुम्हाला मिथ्या दृष्टी बनवत नाही. घेतलं होतं आपण हे. कर्म तुम्हाला दुःखी किंवा असंयमी किंवा मिथ्यात्वी बनवत नाहीत. तुम्ही स्वयं त्याच्या अधीन होता आणि मिथ्यात्व रूप परिणमता. काय म्हणताय? कुठलं हेडिंग चाललंय वाचायचं? माझं चिंतन वाचतीये. पराधीन रूप न परिणमणे हीच जीवाची प्रभुता आहे. प्रभुता कशाला म्हणायचं? प्रभुता म्हणजे काय? पराधीन रूप न परिणमणे, ह्याला म्हणायचं प्रभुता. मला सांगा, सिंह कोणाच्या अधीन असतो? शिव कोणाच्या अधीन नसतो. का? त्याची ताकद तेवढी असते. मग हत्तीची पण ताकद असते. हत्तीची पण ताकद असते, पण हत्ती अटॅक करू शकत नाही. सिंह अटॅक करू शकतो. त्याला म्हणायचं प्रभुता. राजा असतो. तो राजा असतोय. कोण बनवलं राजा त्याला? कोण मुकुट घातलं होतं? स्वतःच. तेव्हा विचारलं नाही का ना कोण मुकुट, त्याला राजा कोण बनवलं? तर त्याच्या पप्पांनी म्हणे सिंहाला. मग त्या सिंहाच्या पप्पाला राजा कोण बनवलं? म्हणजे असं त्याच पर्सनॅलिटी अशी आहे म्हणा, किंवा त्याची फिलिंग अशी आहे की मी कोणाच्या अधीन नाहीये. मग ही पराधीन न राहणे रूप वृत्ती आहे, त्यालाच म्हणायचं प्रभुता. मग त्या सिंहाकडे बघू नका, स्वतःचा सिंह रूप आत्मा बघा. पराधीन रूप न परिणमणे हीच जीवाची प्रभुता आहे. रागद्वेष करण्यात, त्याचा करता भोगता होण्यातही जीव स्वयं प्रभू आहे. ती गोष्ट आहे ना, ती मेंढ्यांच्या कळपात जात आहे ते वाघाचं पिल्लू ते. मग काय झालं? मग ते त्याला जेव्हा समोर पण तसंच निर्बल समजू लागलं. आम्हा सांगत होते ना गोष्ट, काय होतं? अससी तू सिंहाचा रे छावा, जागृत करण्या निज भावा. म्हणजे ते सिंहाचं पिल्लू होतं आणि ते त्या बकऱ्यांच्या कळपामध्ये वाढलं चुकून. त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं राहायला लागलं, गवत खायला लागलं, आपलं घाबरून राहायला लागलं. पण एक दिवस काय झालं, ते चरायला गेलेले असताना एका सिंहाने पाहिलं त्याला. म्हणलं हे तर सिंह आहे आणि हे ह्यांच्यामध्ये काय करतंय? तर त्यांनी डरकाळी फोडली जोरात. आणि काय झालं त्या मोठ्या सिंहाने? तर ही सगळी शेळ्या पळून गेला, पण तो नाही पळाला. तो म्हणला मी का नाही पळालो, मी पण ह्यांच्या बरोबरच आहे. आणि तो त्यांना बघून स्वतः पळायला लागला. म्हणल्यावर त्यांनी येऊन पकडलं त्याला आणि म्हणलं तू कुठे चालला? तू तर माझ्यासारखा आहेस, तू त्यांच्यासारखा नाही आहेस. म्हणले नाही, ते तर सगळे माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, त्यामुळे मी त्यांच्यासारखाच आहे. मग त्यांनी त्याला सांगितलं सिंहानी, बघ म्हणले मी जशी डरकाळी फोडली तशी तू फोडू शकतोस. कर म्हणले, जागृत कर स्वतःच्या आवाजाला आणि ओरड म्हणले. तर त्यांनी एक डरकाळी फोडली तर त्याला समजलं की मी कोण आहे. म्हणून तिथं त्यांनी सांगितलं की अससी तू सिंहाचा रे छावा. मग तू कोण आहेस जीवा? सिद्ध जशी आहे, अरिहंत जशी आहे तसा तू आहेस. जागृत कर स्वतःला. तसं रूप माझं सुद्धा आहे. त्यामुळं आपण बनून बसलोय सगळ्यांच्या मध्ये दुर्बल, शरीरवाले, रागी, द्वेषी, मोही. हे रूप नाही आहे आपलं. त्यामुळे त्याची अनुभूती करणं, तर आपली प्रभुता आपल्यामध्ये प्रगट होणार. हिंदी बोलायचं. अरे बापरे, लय मोठं संकट आणलं तुम्ही दीदी. आणि असं पण आहे ना, सिंह एकटा नाही मारू शकत हत्तीला, सिंहाचा ग्रुप लागतो, कारण हत्ती एवढा बळवान, त्याला खाली पाडू शकत नाही कसं. म्हणजे काय म्हणायचंय की हत्ती आहे ना, तो विचारातून कमजोर आहे, शरीराने जरी बलवान आहे
तरी सुद्धा विचारातून त्याची प्रभुता कमी आहे. आणि सिंहाचं उलट आहे, जरी हत्तीच्या समोर तो शरीराने कमी आहे पण विचारातून इतका प्रबळ आहे की बलवान. हा, म्हणून ते अनाकोंडाचं एक हे बघितलं होतं शॉर्ट मी. अनाकोंडा म्हणून माहित नाही मला खरं आहे का नाही, ते मोठाच्या मोठा साप होता ना, तर ते काय करते असं त्याच्या भक्ष्याला वेटोळा घालून घेते आणि मग ते त्याला भक्षण करते. तर ते एवढे छोटे छोटे अनाकोंडाची पिल्लं होती, तर ती पिल्लं अटॅक केली त्या एका मनुष्यावर. तर त्याच्या बोटाला गुंडाळण्या एवढंच त्यांचं लेंथ होतं, पण त्यांचा स्वभाव असं ना, त्यांनी ते स्वतःला गुंडाळून घेतलं आणि त्या बोटावर अटॅक केला त्यांनी. म्हणजे स्वभाव कसा असतो ह्याच्यासाठी. म्हणून असं नाही की मी निर्बळ आहे, मी एवढं छोटा आहे, मी अटॅक नाही करू शकत, असले भाव नसतात. मग तसंच आपल्याला सुद्धा आपण कितीही असू देत, ज्ञानाने लहान असा, काय शरीराने, कुठल्याही गोष्टीने तुमच्यामध्ये कमी असू देत, पण तुमच्यामध्ये पण सिद्धांप्रमाणे प्रभुता आहे. मग त्या प्रभुत्वाला जाणणं हेच सिद्धत्व प्रगट करण्याचा मार्ग आहे. म्हणून स्वतःला जाणा आणि आपली प्रभुता प्रगट करा. हो हो, सॉरी मी हिंदीने बोलले बरं का. उद्या हा, मी स्वयं प्रभू आहे, अनंत बलवाला आहे, शरीराच्या अधीन नाहीच. पहा या जगामध्ये माझा कोणी स्वामी नाहीच.